तर चला मित्रांनो, तुमच्यासाठी एक झटपटशी रेसिपी घेऊन आले, जी काय आहे रसम इडलीची. तर इथे सगळ्यात पहिले मी उडदाची डाळ घेतली, 1 कप उडदाची डाळ, त्याच्यात डबल क्वांटिटी तांदूळ घेतलेली. आता ह्याला 5 ते 7 घंटे भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर भिजल्यानंतर थोडीशी मेथी पण टाकलेली आहे मी, चांगलं फर्मेंट होतं आणि मस्त इडली होते. तर आता ह्याला 8 घंट्यानंतर आपण साईडला काढलेले. आता ह्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि ह्याला बारीक पिसून घ्यायचं. जास्त नाही, थोडंसं जाडसर रवेसर, जास्त पण रवेसर नाही, बारीक रव्यासारखं पिसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याला आता ओव्हरनाईट किंवा 5-7 घंट्यासाठी साईडला ठेवायचं आहे भिजत. आता इथे आपण रस्सम मसाला बनवून घेऊया. तर इथे काळी मिरी घेतली आहे, धने घेतले, जिरे घेतले आणि लाल मिर्च घेतली, खडी ती पिसून घेतली आहे. रस्सम मसाला रेडी आहे. टोमॅटो पण पिसून घेतलेले, कारण आपण टोमॅटो रस्सम बनवतोय. इथे ते तेलामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकले, थोडीशी मेथी टाकली, खडी लाल मिरची टाकली आहे आणि जो आपण रस्सम मसाला बनवला तो पण याच्यात ॲड करायचा. चांगलं याला भाजून घ्यायचं. त्याच्यात हिंग, हळद टाकायची आहे आणि आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती टाकायची. आता त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी मी डाळ टाकलेली, जी आपण उडदाची जे घरामध्ये वरण बनवतो ते, थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला, बाकी काही नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात चिंचेचं कोळं टाकलं, चिंचेचं पाणी, आणि ह्याच्यात खूप सारं पाणी टाकायचं आहे. ॲक्च्युअली रसम जे असतं ना, ते पातळ असतं कन्सिस्टन्सीमध्ये. स्वादानुसार नमक आणि थोडासा गूळ टाकायचा आहे आणि वरनं थोडीशी कोथिंबीर बुरबुरली मी. आणि रस्सम हे ॲक्च्युअली पातळ असतं, त्यामुळे कमेंटमध्ये हे नका सांगू की खूप पाण्यासारखं दिसतंय. तर तुम्हाला जर सर्दी झालेली असेल, तुमचा गळा खराब असेल, तर हे तुम्हाला हेल्थ बूस्टिंग काम करतं मस्तपैकी. हे हेल्दी पण आहे. तर जरूर हे बनवा टोमॅटो रस्सम आणि जरूर खा. तुम्ही टोमॅटो रस्सम राईस पण खाऊ शकता. आता ही आपली पीठ जे आहे इडलीचं बॅटर, ते फर्मेंट झालेले बघू शकता किती मस्त. आता याला चांगलं फेटून घ्यायचं. फेटल्यानंतर आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. जेव्हा आपल्याला बनवायची तेव्हाच याच्यामध्ये मीठ ॲड करा. तर आता आपण बनवतोय तर मीठ ॲड केलं. आता इडली पात्राला तेल लावून घ्या. ही आमच्याकडे जुन्या पद्धतीची इडली पात्र आहेत मोठी. आता ही ॲक्च्युअली भेटत नाहीत. आता तुम्ही घ्यायला जर गेला तर मार्केटमध्ये, तर आता ह्याला आपण कुकरमध्ये 15 मिनिटं चांगलं हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटानंतर आपली ही मस्तपैकी अशी फुली स्पॉन्जी इडली तयार आहे मित्रांनो. तर झटपट अशी आपली ही रेसिपी रेडी आहे मित्रांनो. बघू शकता इडली किती मस्त वाफाळलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे, टम्म फुगलेली आहे. बघू शकता हे जुन्या पद्धतीचं भांडं आहे, त्यामुळे तुम्हाला इडलीचा आकार कळत नसेल. आता बघू शकता तुम्ही इडली किती मोठ्या साईजमध्ये आणि मस्तपैकी स्पॉन्जी झालेली बघू शकता. खूप मस्त नरम झालेली इडली. मला घरात बनवलेली इडलीच आवडते दॅन बाहेरच्या इडलीपेक्षा, हॉटेलपेक्षा. तर हे मी पहिले रसम बनवून घेतलं, कारण गरम-गरम इडली खूप छान लागते. तर आपलं हे रसम असं रेडी आहे आणि आता हे ह्याला चांगलं चूर मसलून खायचं मस्त कुस्करून खा. ऑथेंटिकली असंच खाल्लं जातं. तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत की नाही आहेत. तर चला भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तर प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.